सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पावसानं चांगली हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। सांगली, कोल्हापूर आपण जर हा भाग पाहिला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे। पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा सातत्यानं काल रात्रीपासून पाऊस सुरू आहे आणि त्याचा परिणाम म्हणून सोलापूर जिल्ह्याची जी काही वरदायिनी आहे त्या वरदायिनीकडे जी आवक आहे दौंडमधून येणारी ती दौंडची आवक चांगल्या पद्धतीनं वाढत चालली आहे। आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची जी अपडेट आहे या पद्धतीने की जो दौंडचा विसर्ग येतोय तो दौंडचा विसर्ग हा 22,930 क्युसेक इतका झाला, म्हणजे साधारण 23,000 ही दौंडची इतकी आवक झाली आहे। त्याचा परिणाम म्हणून उजनी धरण जे आहे ते उपयुक्त पाणी साठ्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर एकूण जो पाणी साठा आहे तो एकूण पाणी साठा 54.52 TMC इतका झाला आहे आणि टक्केवारीमध्ये जर धरण सांगायला गेलं तर आणखी धरण मायनसमध्ये येते, वजा 17% इतकं धरण भरले। अजून सुद्धा धरण प्लसमध्ये येण्यासाठी 9.14 TMC पाण्याची गरज आहे आणि एकंदरीतच ही आवक जर पाहिली किंवा सध्याचं जर पुणे जिल्ह्यातलं पावसाचं वातावरण पाहिलं तर ही आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। रेड अलर्ट या ठिकाणी हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे। पुणे शहर जे आहे तिथं आठवड्यापासूनच म्हणजे सोमवारपासूनच शहरात संततधार पाऊस सुरू आहे। मंगळवारी रात्री पण सुद्धा पाऊस सुरू होता। पावसाची संततधार सुरूच राहिल्यानं जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झालेलं आहे। शहरातील मध्य भागात पावसाचा काहीसा जोर दिसला असून शिवाजीनगर परिसरामध्ये 24 तासात सरासरी 15.5 मिलीमीटर तर चिंचवडमध्ये 39 मिलीमीटर पावसाची ही नोंद झाली आहे। आणि आपण मंगळवारी जर बघितलं तर 4.5 मिलीमीटर, सोमवारी 11.5 मिलीमीटर आणि 24 तासात बघितलं तर शिवाजीनगर भागामध्ये 15 मिलीमीटर पाऊस झाला आहे। हे पुणे जिल्ह्यातलं सांगायचं कारण काय तर पुणे जिल्ह्यामध्ये जर पाऊस झाला तर त्याचा परिणाम हा उजनी धरणावरती होतोय। ते जी आवक त्या ठिकाणी येते आणि उजनी धरणावर जे काही धरण आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी भरलेत, त्यामुळं हे सगळं पाणी उजनी धरणामध्ये त्यांची सोलापूर जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे। तर लोणावळ्यामध्ये सुद्धा रेड अलर्ट देण्यात आले। लोणावळ्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याची माहिती या ठिकाणी समोर येते आहे। लोणावळ्यामध्ये 24 तासात 134 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पाठीमागच्या 24 तासात जर आपण पुणे जिल्ह्यातला जर पाऊस बघितला तर त्यामध्ये लोणावळ्यामध्ये 134 मिलीमीटर पाऊस झाला आहे। लावासा या ठिकाणी 134 मिलीमीटर पाऊस झाला आहे। निमगिरीमध्ये 58 मिलीमीटर पाऊस झाला आहे। चिंचवडमध्ये 39.5, माळीनला 34.5, खेडमध्ये 25.5 मिलीमीटर, तळेगाव या ठिकाणी 23 मिलीमीटर, तर राजगुरुनगर या ठिकाणी 17 मिलीमीटर, वडगाव शेरीला सुद्धा 14 मिलीमीटर पाऊस झाला आहे। दापोडीला 13.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे। पाषाणला 12.2 मिलीमीटर पाऊस झाला आहे। शिवाजीनगरला 15 मिलीमीटर पाऊस झाला आहे। तळेगाव डमडेरे या ठिकाणी 7 मिलीमीटर, तर हडपसर या ठिकाणी 6.5 मिलीमीटर पाऊस झाला आहे। ह्या पावसाचा परिणाम सुद्धा असा होऊ शकतो की झाला आहे की खडकवासला धरणात सुद्धा धरणं जे दार आहेत ते दार उघडलेत, त्यातून विसर्ग सुरू आहे आणि तो सकाळी सुद्धा 6:30 वाजल्यापासून हा पाण्याचा विसर्ग सातत्यानं तो विसर्ग वाढतोय। त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या वतीनं नागरिक आणि स्थानिकांना प्रशासनाच्या वतीनं सूचना दिलीत की खोल पाण्यामध्ये जाऊ नका। त्यामुळं खडकवासला जो विसर्ग आहे तो वाढून बंडगाडमध्ये येऊ शकतो आणि दौंडचा विसर्ग वाढला आहे। त्यामुळे अवघ्या काही दिवसामध्ये उजनी धरण आहे ते उजनी धरण प्लसमध्ये येण्याची शक्यता आहे।